तो नमस्कार, आज आपल्यासोबत आहे श्रिया म्हात्रे. तर तुमचं तुम्ही नाव सांगा पूर्ण. माझं नाव आहे श्रिया सिकंदर म्हात्रे. तर तुमचा एज काय आहे आणि तुमची स्टँडर्ड काय आहे ते पण सांगा आणि तुमच्या स्कूलचं नाव सांगा. माझी एज आहे 7 years ओल्ड. हां आणि तू स्टँडर्ड बोलस. हां स्टँडर्ड. माझं 2nd स्टँडर्ड आहे. ओके. आणि माझ्या स्कूलचं नाव आहे महात्मा स्कूल अकॅडमिक्स अँड स्पोर्ट्स. ओके. तर मला सांगा. अरे मध्ये नका बोलू यार. आता मध्ये नको. थांब, रुको 2 मिनट. एडवर्टाइजमेंट आ गई है बीच में. हाँ. थोड़ा साफ साफ हो रहा है हमारा. तो हमको चाहिए फुल सियाओ. ये है एकदम क्लीनर. इसको फिक्स माय हिंट थोड़े थे. ओके हिंट लगे चिंच. ठीक है. तो चले, आज का पॉडकास्ट है हमारा श्रेया मैम के साथ. हम आपको कुछ 10-12 सवाल पूछेंगे. अगर आप उस सवाल में सब अपने ऑडियंस को हंसाया आपने तो हम आपको एक गेमिंग जोन का कार्ड देंगे. इसमें फुल रिचार्ज है, आप जितना गेम चाहिए उतना खेल सकते हो. ओके, ये कार्ड आपके सामने है, यहाँ पे हम रखते हैं आप कार्ड. तो चलिए अपना पॉडकास्ट चालू होता है. तो हम मतलब आपको क्या करना है, बेसिकली अपने ऑडियंस लोग है ना, उनको हंसाना है, फनी जोक्स मारने हैं और हम आपको आपके बारे में कुछ सवाल पूछेंगे. तो हमको बताओ कि आपको गाने गाने में या डांस करने में इंटरेस्ट कब से आने लगा? गाने में नहीं आने लगा. हाँ, मुझको डांसिंग में आने लगा. लेकिन डांसिंग में कैसा, आपका मोटिव कौन है? मतलब आपने किसको देख के इंस्पायर हो गए? मतलब आपके कोई पापा डांसर है या मम्मी डांसर है, वैसे कौन आपके फैमिली में? डांसर पता नहीं, पर आपको डांस करने को पसंद है. हाँ. ठीक है. तो आपकी हॉबी क्या है मैम? मेरी हॉबी मैं बड़ी होंगी. हाँ. क्या बोलते उसको, सब बनाते हैं घर. इंटीरियर डिजाइनर. हाँ, डिजाइनर. आपको पढ़ाई करना पसंद है या नहीं है? पसंद है. आप मेरे पास ऐसे घूरे क्यों जा रहे हो? मतलब घूरे. कहाँ घूरने जा रहे हो? अरे सॉरी. तो चले अब अगले सवाल पे. आपने जब आप सोशल मीडिया पे आप पहली बार डांस किया तब आपको अच्छा लगा रील डाल के, या फिर आपने जबरदस्ती किया? अच्छा लगा. तो आपकी टीचर या आपकी कोई फ्रेंड बोली क्या, कभी आपके साथ ऐसा हुआ है कि हाँ श्रिया, मैंने तुम्हारी रील्स देखी है यूट्यूब पे, आज आपको कभी ऐसा? रील्स नहीं देखी, व्लॉग देखे. किसने? आपके फ्रेंड्स ने? हाँ, वो नांदगांव को रहती, उसका नाम है कृषा. ओके. तो आपको पसंद आया, उसने ब्लॉग देखा तो आपको अच्छा लगा ना कि हमारे ब्लॉग कोई तो देखता है. अभी अगला सवाल है, आपको मस्ती करने में पसंद है, मस्ती करने को पसंद है या नहीं है? मस्ती करती हूँ. हमारा मराठी थोड़ा इंगरा वांगरा हो रहा है, इसलिए हम मराठी में बात करें क्या? हाँ ठीक है. हिंदी थोडा आंगरा वांगरा उंगरा हो रहा है. हाँ. तर ठीक आहे, आता आपण मराठीमध्ये बोलूया, नंतर आपण लास्टला इंग्लिश मध्ये पण बोलूया. ओके, चालेल. तिन्ही लँग्वेज मध्ये आपल्याला आजचा पॉडकास्ट. कुठला एक इंटरव्ह्यू देते किंवा एक पॉडकास्टला ते करतस तर तुला कसं वाटते? तुझं आत्ताचा लाईव्ह एक्सपिरियन्स काय आहे, तुला कसं वाटतं? म्हणजे आता समज तू पहिल्यांदा असं तुला कोणतरी विचारतंय काय प्रश्न, तुला पहिल्यांदा तुझ्या समोर असं काही ही घटना आहे, पहिल्यांदा तू कुठला तरी कॅमेराला फेस करतेस, पहिल्यांदा
तुला कसं वाटतंय तुझी इंटरव्ह्यू घेते कोण 4 लोक बघ. ऍक्च्युली ना पहिल्यांदा फेसिंग नाही करत मी कधी ब्लॉग चालू केले ना तेव्हापासून माझा फेसिंग घेते मी. तर तू हंसिक पाटील बद्दल काय बोलशील? हंसिक पाटील बद्दल जरा 2 शब्द बोल. हंसिक पाटील बद्दल ना तो ना तर अभ्यास नाही करत तर जबरदस्ती करायला लावा. एक सेकंड दुसरा बोलायला नाही वाटलं. दुसरा बोल. नाही ना ऑप्शन. अरे देवा. ठीक आहे नाही गर्लफ्रेंडचा नको. अरे देवा ये गडबड आहे बाबा. गर्लफ्रेंड नको आहे माझी. गर्लफ्रेंडचं काय बोलली मी बरोबर बोलली. हा ठीक आहे गर्लफ्रेंड नको. ठीक आहे हा बोल. अभ्यास असा ऍक्च्युली अभ्यास नाही करत त्याला जबरदस्ती करायला लागतं पण नको. आता काय फेल झाला तो फेल झाला 12वी म्हणून चिटिंग करून. भाई अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. अपने को एक्सपोज नहीं करने का है यहाँ पे. अपने को सब सीक्रेट रखने का है ब्रो. तो क्या हो गया नहीं हो नहीं. इधर थोड़ा पास आओ कैमरे के एंगल से दो पास. शब्द हो गए अभी कौन सा मराठी म्हणतो. अरे मराठी सॉरी इंग्लिश झाला. तर ठीक आहे तू हंसिक पाटील बद्दल तर तुला असा रील बनवताना जास्त सांगतो कोण? असा ना तसा ना दादा का म्हणजे तुम्हारे पापा या तुम्हारी मम्मी आपको सपोर्ट म्हणजे मम्मी का पप्पा तुला सपोर्ट करतात की श्रिया तुला रील बनव श्रिया नाच. तुला असं सांगणारा कोण आहे पहिल्यांदा रील बनवताना? तुला सपोर्ट कुणी करा जास्त? सपोर्ट म्हणजे रील बनव. हां हां आठवत नाही. ठीक आहे मी एकटी बनवली आहे रील. तुझा फेवरेट डान्स कोणता किंवा फेवरेट गाणी कुठला आणि कोणचं गाणं आहे तो? तर माझा आहे सोन्याचा झुमका आणि 1 नंबर. सोन्याचा झुमका आणि 1 नंबर. तर ते गाणी कोणचे आहेत तुला त्याचं नाव माहिती आहे? कोण आहे? एक तर निक शिंदे आणि संजू राठोड. ओके. तर तू सेलिब्रिटी मध्ये कोणची फॅन आहेस? म्हणजे तुला असे कोणचे पिक्चर किंवा काय असं कोणता बघायला आवडतं? तो सलमान खान आणि सलमान खान आणि लक्षा. तर तुला इतकुशा वयात माहिती आहे लक्षा कोण होता? तो त्याचं नाव आहे लक्ष्मी खान. लक्ष्मी खान खान. लक्ष्मी खान. लक्ष्मी कान बेर्डे. ओके. तर लक्षाचे तुम्ही किती पिक्चर बघितले तुझ्या हिशोबाने? तू इतकुशा वयामध्ये लक्षाचे किती पिक्चर बघलात तुम्ही? एक तर मला धडाकाबाज. तसं जादू होतं मग बाटली. हा गंगारामचं. हा गंगाराम. ओके ते पिक्चर तुम्ही लक्षाचे बघा. आणि सलमान खानचे असे कोणते पिक्चर आहेत तुला मी जे अजून लक्षाचे अजून बघितलं? सलमान खानच्या बद्दल सलमान खानचे असे तुझे एकदम टॉप 3 मूवीज जे खूप फनी आहेत किंवा तुला ते बघून लय हसायला आला किंवा लय मजा आली असे कुठले मूवी आहेत सलमान खानचे? एक तर किक आहे. किक एक झाला. आणि मग दबंग. दबंग. दुसरा तिसरा तिसरा आहे खूप हसायला रेडी. रेड्डी. ओके. तर सलमान खानची एक पोज जी तुला खूप आवडते
सलमान खानची एक पोच सांगू शकते मला ती तुला खूप आवडते, जशी काय दबंगची हुड हुड दबंग दबंग, अशी कोणती आहे तुला आवडणारी? तू एक आमच्या समोर करून दाखवली तर जरा आम्हाला बरा वाटेल. मी एकतर दबंग मी एकदम कॉमेडी वाली पोस्ट दाखव. दाखव. Don't do to me, do to them. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. बस एवढीच. ओके, तर अजून श्रेया माता जिंकलं त्यामुळे आपण तिला गेमिंग झोनचा कार्ड, त्याच्यामध्ये खूप पैसे आहेत, ती अनलिमिटेड खेळू शकते. आणि हा माझा लकी सर. तुला याच्यामध्ये तसंच देतोय, याच्यामध्ये काहीच पैसे माझी ठीक आहे, चला आगे सर. तर आपला पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब. तर तू आपल्या सबस्क्रायबरसाठी काय बोलशील? आज आपण तुझ्याबद्दल थोडीशी आणि माझ्याबद्दल थोडीशी माहिती दिली, तर त्यांच्यासाठी काय बोलशील तू बोल. आणि त्यांच्यासाठी एकदम बोलेल की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करा. तुम्हाला आवडले असेल हां, तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Bye. कॅमेरा आता